नमस्कार, मी रेवा इंगळे आणि आपण पाहत आहात जनसबूत न्यूज। आता बातमी आहे मोहोळमधून। मोहोळ तालुक्यातील कोरवली गावाला दोघा भावांकडून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जात आहे। स्वतःच्या 6 एकर ऊस जळू दिला, मात्र गावकऱ्यांचे पाणी बंद होऊ दिले नाही। पाणी टंचाईचा सामना करणारी कोरवली ग्रामस्थांना मदतीचा हात देण्यासाठी वाडे कुटुंबीय पुढे आले आहे। वाडे कुटुंबीयाच्या वतीने मोफत टँकरद्वारे गावाची तहान भागवली जात आहे। गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरवेल व विहिरी कोरडी पडल्याने 5000 लोकसंख्या असलेल्या मोहोळ तालुक्यातील कोरवली गावात पाणी समस्या निर्माण झाली होती। पाण्यासाठी गावातील नागरिकांना व महिलांना कसरत करावी लागत होती। 2-3 किलोमीटर वरून मिळेल तिथून पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी आणावे लागत होते। हीच गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य महासिद्ध वाडे व त्यांचे बंधू धनंजय वाडे या बंधूंनी वडील आणि चुलते यांच्या स्मरणार्थ स्वतःची बोरवेल व विहिरीतून मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा गावात सुरू केला आहे। मोफत पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा आहे। सध्या कोरवली गावात पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नव्हती। अशा दुष्काळी परिस्थितीत स्वतःच्या 6 एकर ऊसाचे पाणी बंद करून गावासाठी मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा वाडे कुटुंबियांकडून केला जात असून त्यांच्या या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे। मी महासिद्ध अर्जुन वाले, राहणार कोरवली, तालुका मोहोळ। सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ एवढं भयंकर दाटलेलं आहे, तर मी काय करते, आमच्या गावामध्ये एक उपक्रम राबवलेला आहे की आमच्या शेतामध्ये ऊस आहे, ते ऊसाचा वगैरे पिकाचा इतर वापर न करता, म्हणजे त्याचा विचार न करता त्याचं पाणी बंद करून मी गावामध्ये प्रत्येक गल्लीत चौकात असे 5-6 खेप टँकर त्या ठिकाणी त्यांना पाण्याचे उपलब्धता त्या ठिकाणी करून देत आहे। त्यांची ताण त्या ठिकाणी त्यांची भागवत आहे। आणि इतर परिसरातील आमच्या गावामध्ये शेतीवाडीमध्ये जर पाणी कमी पडू लागलं तर जनावरांसाठी पाण्याचं पण उपलब्ध मी ह्या ठिकाणी त्या ठिकाणी करून दिलेलं आहे। गावामध्ये एकंदरीत किती लोकसंख्या आहे आणि किती लोकांसाठी आपण टँकरची उपलब्धता करून देतो? आता गावामध्ये आमच्याकडे लोकसंख्या 4 ते 5000 लोकसंख्या आहे आणि कमीत कमी 5 ते 6 टँकर मी ह्या ठिकाणी गावामध्ये आणि 2 ते 3 टँकर अशा वाडी वस्तीमध्ये त्या ठिकाणी गुरांसाठी पाण्याची व्यवस्था मी त्या ठिकाणी केलेली आहे। ठीक आहे, हा उपक्रम करण्यामागे काय उद्देश आहे? हा उपक्रम करण्यामागचा पाठीमागचा की आमच्याकडे शेतामध्ये थोडं पाणी आहे आणि गावामधले सगळे बोरवेल्स हापसे त्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं पाणीच नाहीसं झालेलं आहे। आणि माझे काका कैलासवासी राजकुमार नागप्पा वाले आणि माझे छोटे बंधू श्रीशैल अर्जुन वाले यांच्या दोघांच्या स्मरणात त्यांचं काहीतरी नाव असं आठवण व्हावं म्हणून मी ह्या ठिकाणी गावासाठी हा उपक्रम मी वैयक्तिकरित्या ह्या ठिकाणी वापरत आहे।